नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने 15% BMS आणि BHMS सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेससाठीची जी काउन्सिलिंग प्रोसेस असते तर त्यासाठीचं शेड्यूल त्यांच्या एक्स अकाउंटवरती रिलीज केलेलं आहे। ऑफिशियल वेबसाईटवरती मात्र अजून हे शेड्यूल यायचं आहे, पण साधारणतः अशा पद्धतीचं शेड्यूल हे पहिल्या राऊंडसाठी असणार आहे। आणि ह्या काउन्सिलिंग प्रक्रिया नेमकी काय आहे किंवा कोणत्या विद्यार्थ्यांनी याचा रजिस्ट्रेशन करायचे आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। पण सुरुवातीला शेड्यूल कशा पद्धतीने आलेला आहे ते थोडंसं आपण बघून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला दिसत असेल की कोर्स नेम दिलेला आहे। कोर्स नेम मध्ये म्हणलेला आहे BMS आणि BHMS 15% AIQ। आता AIQ म्हणल्यानंतर बऱ्याच मुलांचा गोंधळ काय होतो की आपल्याला वाटतं की ऑल इंडिया काउन्सिलिंग म्हणजे इतर राज्यातले कॉलेजेस सुद्धा याच्यामध्ये असणार व बऱ्याचदा मुलं म्हणतात की आम्हाला इतर राज्याच्या प्रोसेसमध्ये जायचं नाही, फक्त महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे। तरी नाव जरी AIQ असेल म्हणजे ऑल इंडिया कोटा जरी नाव असेल तरी यामध्ये कॉलेजेस मात्र फक्त BMS आणि BHMS सेमी गव्हर्नमेंटचे फक्त महाराष्ट्र राज्यातीलच कॉलेजेस याच्यामध्ये असतात। त्यानंतर रजिस्ट्रेशन, आता आपण जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते स्टेट कोटाचं किंवा मॅनेजमेंट कोटाचं रजिस्ट्रेशन आपण केलेले असतील, मात्र 15% ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन हे वेगळं असतं। हे रजिस्ट्रेशन सेपरेटली करायला लागतं, त्याच्या डेट सुद्धा आलेले आहेत। उद्यापासून म्हणजे 1 सप्टेंबर पासून हे रजिस्ट्रेशन चालू होत आहे। लास्ट डेट आहे 5 सप्टेंबर, म्हणजे 5 सप्टेंबर पर्यंत आपल्याला हे रजिस्ट्रेशन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे। त्यानंतर आपल्या स्टेट कोटाची चॉईस फिलिंग ज्या दिवशी चालू होते त्याच दिवशी बरोबर ऑल इंडिया कोटाची चॉईस फिलिंग सुद्धा चालू होते। म्हणजे 8 सप्टेंबर पासून 10 सप्टेंबर पर्यंत कॉलेजेसचे ऑप्शन एंट्री आपल्याला करायची आहे। आणि त्यानंतर पुढे कॅपराऊंडचा जो काही निकाल आहे तो निकाल सुद्धा 12 सप्टेंबरला, म्हणजे ज्या तारखेला स्टेट कोटाचा रिझल्ट लागतोय त्याच तारखेला ऑल इंडिया कोटाचा सुद्धा रिझल्ट लागणार आहे। आणि जॉईनिंगच्या डेट सुद्धा साधारणतः तशाच आहेत। 13 सप्टेंबर पासून 17 सप्टेंबर पर्यंत आपल्याला ही जॉईनिंगची प्रक्रिया कंप्लीट करता येणार आहे। आता रजिस्ट्रेशन करायचं असेल तर काय करावं लागतं तेही थोडंसं आपण बघून घेऊया। आता जे आपण बऱ्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहेत ते रजिस्ट्रेशन आपण केलेले आहे स्टेट कोटासाठी। आता स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटामध्ये फरक काय आहे तर स्टेट कोटाचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं असेल ते 1000 रुपये भरून केलेलं असतं आणि त्याच्यामध्येच मॅनेजमेंट कोटासाठी जर आपण फॉर्म भरला असेल तर ते 6000 रुपयाचं रजिस्ट्रेशन असतं। तर ह्या 1000 रुपयाच्या रजिस्ट्रेशन वरती कोणते कॉलेजेस असतात तर गव्हर्नमेंट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये जितकेही आहेत, म्हणजे 22 गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, या 22च्या 22 गव्हर्नमेंट कॉलेजेस मधल्या 85% सीट्स वरती आपल्याला ह्या 1000च्या रजिस्ट्रेशन वरती फॉर्म भरता येतो। त्यानंतर सेमी गव्हर्नमेंटचे जितके कॉलेजेस आहेत, आता लास्ट इयर 104 सेमी गव्हर्नमेंटचे कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये होते, तर त्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 70% सीट्स वरती आपल्याला स्टेट कोटामधून फॉर्म भरता येतो व आपण ऍडिशनल 5000 रुपयाचं म्हणजे मॅनेजमेंट कोटाचं पण रजिस्ट्रेशन केलं असेल तर IQ कोटा म्हणजे मॅनेजमेंट कोटाच्या 15% सीटसाठी सुद्धा आपल्याला जाता येतं। आता ह्या 70 + 15 म्हणजे अजून 15 सीट्स, 85% झाला हा कोटा, अजून 15% सीट्स शिल्लक राहिल्या। ह्यातून शिल्लक राहिलेल्या म्हणजे सेमी गव्हर्नमेंट मधल्या शिल्लक राहिलेल्या 15% काउन्सिलिंगसाठी वेगळी प्रक्रिया राबवली जाते, ज्याला म्हणलं जातं ऑल इंडिया कोटा। आता ह्याच्यामध्ये अजून काय काय फरक आहे बघा, तर इथं 1000 रुपयाचं रजिस्ट्रेशन आपण केलेलं आहे, इथं मात्र दरवर्षी रजिस्ट्रेशनची फी असते 52,000 रुपये। आता ह्या 52,000 रुपये मध्ये 50,000 रुपये जे आहेत, 50,000 रुपये हे सिक्युरिटी डिपॉझिट आहे। सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजे काय, रजिस्ट्रेशन करतेवेळी हे 52,000 रुपये आपल्याला भरायचे आहेत। ऍडमिशन प्रक्रिया समजा ह्या डिसेंबर पर्यंत चालली तर डिसेंबर नंतर साधारणतः 2 महिन्यानंतर हे पैसे तुमच्या अकाउंटवरती रिफंड केले जातात। याला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणलं जातं, रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट। तर हे रजिस्ट्रेशन करते वेळी आपल्याला भरावं लागतं। आता ह्या 50,000 रुपये रिफंड होतात, राहिलेले 2000 मात्र रिफंड होत नाहीत। ती 2000 रुपये काउन्सिलिंगची गव्हर्नमेंटची रजिस्ट्रेशनची फीज आहे। सो 52,000 रुपयाचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायला लागतं। अजून याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे, इथं तुमचे रेग्युलर जे स्टेटचे दाखले असतात, म्हणजे स्टेटचा EW सर्टिफिकेट असेल, स्टेटचा NT चा दाखला असेल, स्टेटचा OBC चा दाखला असेल तर तो स्टेट काउन्सिलिंग मध्ये चालतो। मात्र ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये जर आपण पार्टिसिपेट करत असेल
तर सेंट्रल फॉर्मॅट मधले म्हणजे सेंट्रल EWS, सेंट्रल OBC, सेंट्रल SC असे सगळे सेंट्रल फॉर्मॅट मधले जातीचे दाखले आपल्याकडे असावे लागतात रजिस्ट्रेशन करतेवेळी. आणि इव्हन एखादं कॉलेज आपल्याला मिळालं तर तिथं सुद्धा आपल्याला हे सेंट्रल फॉर्मॅट मधले दाखलेच कॉलेजमध्ये सबमिट करायला लागतात. आपला स्टेट फॉर्मॅट मधला दाखला या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये चालत नाही. भलेही आपण ऍडमिशन महाराष्ट्रामध्येच घेत असू, पण ऍडमिशन जर ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून होत असेल तर मात्र सेंट्रल फॉर्मॅट मधला दाखला आपल्याला या ठिकाणी जोडावा लागतो. त्यानंतर अजून एक महत्वाचा फरक याच्यामध्ये काय येतो, जेव्हा स्टेट कोटामधून तुम्हाला ऍडमिशन्स मिळतं तेव्हा कॉलेजची जी काही फीज असते ती कॅटेगरी वाईज आपल्याला भरायला लागते. म्हणजे SC कॅटेगरीला जेवढी फी आहे तेवढीच कॉलेजमध्ये भरायची आहे, NT ला जेवढी आहे तेवढीच भरायची आहे, ओपनला जेवढी आहे तेवढीच भरायची असते. मात्र ऑल इंडिया कोटामधून जेव्हा तुम्हाला सीट मिळते, तुमची कॅटेगरी कोणतीही असो, म्हणजे SC असो, ST असो, OBC असो, NT असो, फी भरते वेळी मात्र ओपनची जी काही फी आहे, ओपनची जेवढी फुल फी असेल तेवढी सगळी फी भरून तुम्हाला ऍडमिशन घ्यायला लागतं. मात्र ऍडमिशन झाल्यानंतर जेव्हा महाडीबीटी पोर्टलवरती स्कॉलरशिपचे फॉर्म रिलीज केले जातात तर त्यावेळी तुम्हाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा आहे व स्कॉलरशिप ही जी काही एक्स्ट्रा फीज तुम्ही भरलेली आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 लाख रुपये भरलेले आहेत व तुमची ऍक्च्युअल कॉलेजची फी जी आहे ती 50,000 रुपये आहे तुमच्या कॅटेगरीनुसार, तर वरचे जे एक्स्ट्रा 50,000 रुपये तुम्ही भरलेले आहेत ते स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला रिटर्न केले जातात. काही एक्सेप्शनल कॉलेजेस असे आहेत जिथं स्कॉलरशिपचा फॉर्मच भरून घेतला जात नाही, त्यामुळे मुलांच्या स्कॉलरशिप्स येत नाहीत जर ऑल इंडिया कोटामधून ऍडमिशन झालं असेल तर. सो असे कॉलेजेस आपण थोडंसं काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये अवॉइड करू शकतो ज्या कॉलेजेसमध्ये स्कॉलरशिप येत नाही. पण ऑलमोस्ट जे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये स्कॉलरशिप ही दिली जाते, मात्र ऍडमिशनच्या वेळी तुम्हाला ओपन कॅटेगरी प्रमाणे जी फी आहे ती फी भरावी लागते. आता दुसरा महत्वाचा मुद्दा काय की ह्या काउन्सिलिंगचा जो काही रिझल्ट आहे आणि ह्या काउन्सिलिंगचा जो रिझल्ट आहे तो दोन्ही रिझल्ट एकाच दिवशी डिक्लेअर होतो. त्यामुळं असं होऊ शकतं की तुम्हाला इथल्या पहिल्या राऊंड मध्ये पण सीट मिळालेली आहे आणि इथल्या पहिल्या राऊंड मध्ये पण सीट मिळालेली आहे. सो या दोन्ही काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट केलेला फायदा काय होतो, तर इथं 52,000 रुपये भरायला लागत असल्यामुळं टोटल रजिस्ट्रेशन जे होतं ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी कमी होतात. का तर 1,000 रुपये भरून रजिस्ट्रेशन करणाऱ्या मुलांची संख्या जास्ती असते, पण जेव्हा 52,000 रुपये भरायचे असतात तर त्यावेळी विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत नाही. त्याच्यामुळं इथं समजा BMS चा कट ऑफ हा 325 पर्यंत जात असेल तर ऍटलीस्ट इथं 310 पर्यंत कट ऑफ हा खाली जाईल. ऍटलीस्ट एक 15 ते 20 मार्काचा फरक कट ऑफ मध्ये या ठिकाणी पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ही जी काही ऑल इंडिया काउन्सिलिंग आहे, या ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये दरवर्षी फक्त 2च कॅप राऊंड कंडक्ट केले जातात. टोटल 2च राऊंड यामध्ये कंडक्ट केले जातात. आणि याच्यामध्ये काउन्सिलिंगचा नियम काय आहे बघा. या काउन्सिलिंग मध्ये पहिल्या राऊंड मध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि ते तुमच्याकडे फ्री एक्झिटचा ऑप्शन अवेलेबल असतो, म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला एखादी सीट मिळाली, तुम्हाला नको असेल, कॉलेज पसंत नसेल, तुम्ही त्या कॉलेजवरती रिपोर्ट नाही केलं तरी चालतं. तुम्ही जे काही 50,000 रुपये जे सिक्युरिटी डिपॉझिट भरलेलं आहे ते तुमचं सेफ राहतं. सेकंड राऊंड मध्ये जर तुम्ही पार्टिसिपेट करत असाल आणि सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला सीट मिळत असेल आणि ती सीट तुम्ही जॉईन केली नाही, म्हणजे कॉलेजवरती जाऊन डॉक्युमेंट सबमिट केले नाहीत, तर मात्र जे काही सिक्युरिटी डिपॉझिट तुम्ही भरलेलं आहे ते जप्त केलं जातं, ते रिटर्न मिळत नाही. सेकंड राऊंड मध्ये मिळालेली सीट जर तुम्ही जॉईन केली नाही तर मात्र ते सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते जप्त केलं जातं, ते रिटर्न मिळत नाही. पण जर ती मिळालेली सीट तुम्ही जॉईन करत असाल, त्या ठिकाणी ऍडमिशन घेत असाल, तर ऍडमिशन प्रक्रिया संपल्यानंतर 2 महिन्यामध्ये हे पैसे तुमच्या अकाउंटवरती रिटर्न केले जातात. सो मी अजून एक सांगितलं की इकडच्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट आणि इकडच्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा एकाच दिवशी लागतो. एकाच दिवशी तुम्हाला 2 कॉलेजेस मिळालेले असू शकतात, एक ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून आणि एक स्टेट काउन्सिलिंग मधून. दोन्हीपैकी जे कॉलेज चांगला असेल ते तुम्ही जॉईन करू शकता. समजा स्टेट कोटामध्ये चांगलं कॉलेज मिळालं असेल तर तुम्ही ही प्रोसेस कंटिन्यू करायचे, हे 50,000 रुपये तुमचे रिफंड होणारच आहे. किंवा इकडून तुम्हाला कॉलेज मिळालं असेल, हे कॉलेज तुम्हाला चांगलं वाटत असेल तर हे कॉलेज तुम्ही जॉईन करू शकता. एका वेळी तुमच्या हातामध्ये 2 ऑप्शन्स हे राहतील. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर अगदी बाउंड्रीवरती आहे, म्हणजे यावर्षी BMS साठी मी म्हणेन की अगदी 300 मार्काच्या आसपास ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर आहे त्यांनी सुद्धा हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. किंवा ज्या विद्यार्थ्यांना BHMS कोर्सला घ्यायचा आहे आणि 200च्या आसपास स्कोर आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा हे AIQचं रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. इवन
ज्या विद्यार्थ्यांचा BMS साठी साधारणतः 400च्या आसपास स्कोर आहे व गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का नाही हे थोडंसं डिफिकल्ट वाटतंय. सेमी गव्हर्नमेंट मिळणार आहे हे कन्फर्म आहे, पण सेमी गव्हर्नमेंट मधले सुद्धा चांगले कॉलेजेस पाहिजे असतील, म्हणजे टॉपचे जे काही कॉलेजेस आहेत ते पाहिजे असतील, तर अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करावं. सेमी गव्हर्नमेंट मधले सुद्धा चांगले कॉलेजेस त्यांना या काउन्सिलिंग प्रक्रियेमधून मिळू शकतात. अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.